विद्यार्थी मित्रांनो, सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड. डॉक्टर संजय गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. यशोगाथा नावाची मालिका आपण घेऊन आलेलो आहेत आणि आजचा आहे आजचा तिसरा भाग. आणि या तिसऱ्या भागामध्ये मी एका तरुणाला तुमच्यासमोर पेश करणार आहेत. आणि या तरुणाचं नाव आहे रवींद्र सुभाष मोकासे. अगदी कोवळ्या वयामध्ये, अत्यंत कमी वयामध्ये याने भारतीय सैन्य दलामध्ये सोल्जर GD ही जागा पटकावली आहे. सोल्जर जनरल ड्युटीची ही जागा पटकावली आहे. मी तुमच्यासमोर निमंत्रित करतो आहे रवींद्र मोकासे. काय रवी, कसं वाटतंय? मस्त वाटतंय सर. आता छान छान वाटतंय. वा, भन्नाट. मी अगोदर रवींद्रच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचा सत्कार करतो, त्याचा सन्मान करतो आणि नंतर आपण रवींद्रच्या यशाचं जे गमक आहे ते गमक जाणून घेणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद सर. क्या बात आहे, बढिया. खूप खूप स्वागत आहे तुझं. आणि हा माझ्या कॉलेजचा विद्यार्थी 2022-23 विज्ञान शाखेचा हा विद्यार्थी आहे, बरोबर ना? हो सर. हे आपले विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि या विद्यार्थ्याशी तू संवाद साधणार आहेस. हा संवाद साधण्याच्या अगोदर मी याला विनंती करतो आहे, रवींद्राला विनंती करतो आहे की अगोदर तू तुझा थोडक्यात परिचय दे आणि त्यानंतर हे जे आपले पोरं आहे ना, पोरी, तर ते आपल्याशी बोलतील आणि तूही त्यांच्याशी मोकळं चाकळं बोलायचं आहे. परिचय देशील? नमस्कार, मी रवींद्र सुभाष मोकासे. माझं आत्ताच काल 4 वाजता रिझल्ट लागला. इंडियन आर्मी अग्निवीर जनरल ड्युटीमध्ये सिलेक्शन झालं. पहिली ते 7वीपर्यंत अंजना सागरमध्ये होतो. नंतर 8वीपासून 12वीपर्यंत इकडे महात्मा फुलेला आलो. नंतर 2023मध्ये 12वी पास झालो मी. त्यानंतर 12वीचे पेपर पास झाले लगेच. दुसऱ्या दिवशी मी इकडून माझा पेपर होता, त्यानंतर फर्स्ट भरती होती माझी ती. नंतर मी दुसऱ्या दिवशी इकडून संभाजीनगर गेलो. अकॅडमी लावली होती, युनिक करिअर अकॅडमी म्हणून. तिथं गेलो. तिथं 40 दिवस होते फक्त पेपरला. फास्टॅग बॅच म्हणून लावली. तर आम्ही 1 महिनाभर निस्ता रट्टे मारले. आम्ही ते दुसरं क्लास केले, निस्ता रट्टा मारला. रात्री 4-4 वाजे लोक नुसते बुक वाचायचो आम्ही. मग त्यात की जमलं नाही. नुसते एका महिन्यामध्ये काही भेटत नसतं, ते खरं. ते एका महिन्यामध्ये आम्ही इथलं रटलं, पण त्याचा फायदा झाला नाही. पेपर फेल झालो मी. नंतर मग सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये. 1 वर्षभर अभ्यास केला. ग्राउंड पण ठेवलं एक टाईम आणि अभ्यास केला. नंतर मग पेपर दिला. पेपर मी चांगल्या प्रकारे पेपर मारला. पेपर 50 क्वेश्चन होते, त्याच्यापैकी 27-28 क्वेश्चन माझे ॲक्युरेट होते फिक्स. त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी रनिंग चालू केली होती. तर दुसऱ्या दिवशी मला ग्राउंडहून येताना ॲक्सिडेंट झाला होता. मला ठोकलं होतं गाडीवाल्याने मागून. आम्ही पैप येत होतो त्यामुळं. तर 1 महिनाभर माझं ग्राउंड बंद होतं पूर्ण. 1 महिनाभर रिकव्हरी झाली. त्यानंतर पुन्हा सुरुवात केली. 2 महिने ग्राउंडला वेळ होता. नंतर स्टार्टिंग 1 महिना 3 टाईम प्रॅक्टिस केली. तर त्यानंतर थोडा नंतर लास्ट 1 महिना थोडं इंजर्ड व्हाणे म्हणून 2 टाईम प्रॅक्टिस केली. अकॅडमीला होतो मी इकडं संभाजीनगरला, युनिक करिअर अकॅडमीला म्हणून. नंतर मग माझं ग्राउंड झालं. त्यानंतर मला मेडिकल पॉईंट भेटला होता एक कानाचा, तो थोडा नॉर्मल होता, तो पण सॉल्व झाला. त्यानंतर मग बाकीचं आता सिलेक्शन झालं. रवी हा म्हणाला की अगोदरचा एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानंतर तो अपयशी ठरला. म्हणजे या संदर्भात असं म्हणता येईल की फेल्युअर जे आहे, तर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशाला अपघात झाला, परंतु जिद्द कायम ठेवली, बरोबर ना? सातत्य हेही महत्त्वाचं आहे. ते सातत्यही त्याने ठेवलं आणि नंतर हे यश त्याला मिळालेलं आहे. आता जर याच्याकडे बघितलं तर कवळी मिशान, कवळी दाढी दिसते मला. वय किती आहेस तुझं? आता 19 कंप्लीट झालं सर आता हे महिन्यामध्ये. 19 म्हणजे लग्नाचं पण वय नाही अजून. म्हणजे कमी वयामध्ये त्याचं हे मोठं यश आहे. काही जे विद्यार्थी आहेस ना आपले सध्याचे, तर हे विद्यार्थी तुला काही प्रश्न विचारतील, कारण त्यांना पण जायचं आहे. त्यांनाही तुझ्यासारखी नोकरी मिळवायची, कारण त्यांना माहिती आहे नोकरी मिळवल्यावर काय मिळतं. ते माहिती आहे त्यांना. त्याच्यामुळे ते काही प्रश्न तुला विचारतील. तर तुम्हाला विनंती आहे की ज्या काही अडचणी आहेत, तो नुकताच कालच रिझल्ट घोषित झाला त्याच्यामुळं तुमच्यापैकी ज्यांना अपेक्षा आहेत काही विचारायचं, त्यांनी ते विचारायचे आहेत. भाऊ, तो अग्निवीरचा अभ्यास आहे लॅबमध्ये गेलता की घरी गेलता? म्हणजे काही विशिष्ट मुलांना लॅब लावता अभ्यासासाठी आणि काही म्हणतात की घरी पण होतो, माझं असं म्हणणं.
स्टार्टिंगला फर्स्ट भरतीला मी अकॅडमी लावली होती फास्टॅग. एक फास्टॅग एका महिन्यात 40 दिवसाची बॅच होती ती अकॅडमीला केली, कारण की ऑफलाईन बेसिक व्हायसाठी ऑफलाईन करावं लागतं थोडं तरी एक तरी बॅच. त्यानंतर मग आपल्याला बेसिक कंप्लीट झालं की मग आपण ऑनलाईन बी करू शकतो. ते आपल्या याच्यावर राहतं, ते आपण केलं तर ऑनलाईन पण होतं. फक्त एवढे ऑनलाईनमध्ये थोडं समजायला थोडं अवघड जातं. एकदा ऑफलाईन जर बॅच झाली ना, बेसिक कंप्लीट झालं ऑफलाईनमध्ये, मग ऑनलाईन पण समजतं. त्यानंतर मग अभ्यास मी सेल्फमध्येच केला आहे. मग ह्या भरतीला पूर्ण सेल्फमध्ये अभ्यास केला आहे. नंतर ग्राउंडला तिकडे गेलो तुम्ही, कारण की गर्दीमध्ये पळायची सवय ठेवा म्हणून मी तिकडे अकॅडमीला गेलो होतो. तर रवी भाऊ, काल तुमचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झाले तुम्ही, तर आर्मीच्या पेपरमध्ये म्हणजे कोणकोणते विषय राहते आणि पेपर किती मार्काचा राहतो, आणि ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट राहते आणि ग्राउंड किती मार्काचं राहतं, हे म्हणजे आम्हाला तुम्ही सांगा. आम्हाला माहिती नाही अजून, आम्हाला पण ते करायचं आहे 12वी झाल्यावरती. पेपर 50 क्वेश्चन राहते, त्याच्यामध्ये 100 मार्कचा पेपर असतो. त्याचं सब्जेक्ट असतात एक विज्ञान 15 क्वेश्चन असतात विज्ञानचे, आणि आपलं GKचे 15 क्वेश्चन, मॅथ्सचे 15 क्वेश्चन असतात, आणि रिझनिंगचे 5 क्वेश्शन असतात. ग्राउंडचे एक फर्स्ट 1600 मीटरचा इव्हेंट होतो. त्यानंतर 1600 मीटर रनिंग 5-10पर्यंत ते मुलं घेतात. जेवढं त्यांना म्हणजे जेवढे 5-10पर्यंत टायमिंगपर्यंत जेवढे मुलं आले ते तेवढे घेतात. त्यामध्ये फर्स्ट पर्ची आणि सेकंड पर्चीमध्ये 5-30पर्यंत मुलं घेतात असा. त्याच्यानंतर ग्राउंड पास झालं की नंतर अजून 2-3 इव्हेंट असतात. पुलअप्स असतात, पुलअप्सला 40 मार्क, 10 पुलअप्सला 40 मार्क असतात. जर पुलअप्स कमी मारले तर मार्क कमी भेटतात. ते पुलअप्सवर आहे ते 9 पुलअप्स मारले तर 33 मार्क भेटतात. तसे मार्क कमी होतात, जेवढे कमी मारले तेवढे. त्यानंतर एक झिगझॅग राहतं, झिगझॅग म्हणून त्याच्यावर चालावं लागतं. नंतर सेटअप राहतात खाली 40, नंतर लांब उडीन, ते असे 3-4 इव्हेंट असतात 1600 मीटर नंतर. भैया, तुम्ही ग्राउंड किती बाय कितीचं मारलं? मी ग्राउंड फर्स्ट पर्ची मारून पुलअप्स आणि ते वगैरे आउटऑफ होते माझे ग्राउंड, त्याच्यामुळे माझं 100 पैकी 100 आउटऑफ झालं होतं. आणि पेपरमध्ये पण मला माहिती होतं की 85-90 मार्काचा पेपर झालेला आहे. मला रिझल्टच्या आधीपासून माहिती होतं माझं सिलेक्शन होणार आहे म्हणून. त्यामुळं मी एवढं रिझल्टची वाट पण बघत नव्हतो, कारण मला माहिती होतं माझं होणार आहे म्हणून. कारण की पेपर पण चांगला झालेला होता आणि ग्राउंडचे आउट ऑफ मार्क होते 100 पैकी 100, आणि पेपर मध्ये 80-90 मार्क माझे फिक्स होते. गुड. रवी भाया, तुझं सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि आर्मीसाठी हाईट किती लागते, आणि त्याच्यानंतर पहिले तुझ्या ग्राउंडला स्टार्टिंग केलं तेव्हा तुझा टाईम किती होता, आणि नंतर तुझ्या ग्राउंड मारलं तर तेव्हा किती आला? हाईट ही वेटनुसार लागते, कारण की आपलं वेटनुसार हाईट घेते, पण प्रॉपर हाईट 170 पाहिजेत. मध्ये प्रॉपर हाईट बाहेर ते तर त्यांना मुलं काढायचे असले ग्राउंडला तर ते बाहेर काही पण हाईट लावतात. पण मग मध्ये प्रॉपर हाईट घेतल्या ते 170 म्हणून, 170 नाही तर 168, ते त्यांच्या मनावर ते काही पण हाईट ठेवतात. पण मग 168 प्रॉपर हाईट पाहिजेत. ग्राउंडचं टायमिंग स्टार्टिंगला माझा 6 मिनटं होता, आणि नंतर 1 महिन्यानंतर मी ग्राउंड लास्ट टेस्ट दिली होती अकॅडमीला, तिला माझा 5 टायमिंग आला लास्ट. भैया, तुझं अभिनंदन. तू आर्मी भरती होण्यासाठी कोणकोणता विषय आणि कसा अभ्यास केला? एक मार्केटमध्ये लुशंट म्हणून पुस्तक भेटतं, त्याच्यातून मी भरपूर त्यात पूर्ण सिलेबस आहे आर्मीचा. एकाच पुस्तकामध्ये पूर्ण सिलेबस कवर केलेला आहे त्यांनी. आणि भरपूर मी माझे नोट्स काढले होते, असे क्लास लावले, तिथून ते नोट्सचा जास्त फायदा आला मला. मी क्लास लावले होते ना ऑनलाईन, तिथून ते नोट्स काढले, त्या नोट्सवर जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवल्या मी. त्याच्यामुळं पेपरचा अभ्यास सोपा गेला. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवायचा, त्याच्यामुळं पेपर थोडा सोपा जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, अगदी 2 वर्षांपूर्वीच या समोरच्या बाकावरती बसणारा हा रवींद्र आज रवी म्हणजे सूर्य होऊन आज तुमच्यासमोर आलेला आहे. तुमच्यासमोर व्यक्त होण्याची त्याला ही संधी मिळालेली आहे. हे जे अंतर आहे तो बेंच आणि हे स्टेज याच्यातलं अंतर काही फुटाचं असेल, पण हे फुटांचं अंतर नाही. हे अंतर आहे जमीन आणि आसमानाचं. आणि हे अंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये रवीनं पार केलेलं आहे. रवी, तू येथे आलास, तुझं खरोखर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आणि तू आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलास, आणि या संवादातून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. आणि प्रेरणा ही खरं जगातील कोणतीही क्रांती घ्या, त्या क्रांतीच्या मुळाशी प्रेरणा असते. तुझ्यामुळं आमची पोरं प्रेरित झालीत,
नुसती आमची पोरच प्रेरित झाली नाहीत, तर या यूट्यूब चॅनलवरची जेही प्रेक्षक समोर पाहत आहेत ती सर्वच्या सर्व प्रेरित झालेली आहेत. तुझं यश मोठं आहे, पण तुला तुझा मास्तर म्हणून सांगणं आहे काय, की कोणतंही यश अंतिम नसतं. म्हणजे स्काय इज द लिमिट. आणखी प्रयत्न कर, आणखी प्रयत्न कर, आणखी मोठा कर. कुटुंबाला, गावाला, समाजाला आणि देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारची सदिच्छा, शुभेच्छा आणि अपेक्षासुद्धा तुझ्याकडून व्यक्त करतो. आणि तुला माझ्या या प्रिय विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आभाळभर शुभेच्छा.